ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आजची तारीख आहे 23 मे 2026. अत्यंत उन्हाळा आणि अत्यंत तापलेलं वातावरणात आपण पाहत आहोत वाट पावसाची. सर्वजण वाट त्याच पक्षाप्रमाणे वाट पाहत लावणारा आपला पावसाळा. आपला येतो अगदी रुबाबात आणि राहतो आपल्या मर्जीत. येतो सगळे आपले नियम पाळत येतो आणि आपल्या रुबाबात राहतो, आपल्या थाटामाटात राहतो. आणि खरोखर या पावसाचं मला कौतुक वाटतं. आता या आधारावर एक माझी कविता आहे. आता हा पाऊस येतो, तो गडगडाट करत, आवाज करत आणि आपलं आगमन माटामध्ये करत येतो. प्रत्येकाला आपला थाट दाखवित येतो. आता बघा, गंमत अशी आहे की सगळे ऋतू येतात, सगळे पावसाळा, उन्हाळा, प्रत्येकाचं महत्त्व प्रत्येकाला आहेच. पण पावसाळ्याचं वर्चस्व काही अधिकच आहे. त्याच्याबद्दलच्या आजपर्यंतचे अंदाज गोंधळून टाकतात. आपल्याला तो अंदाज आपले असतात, पण पाऊस मात्र चक्रावून टाकतो. आहे ना खरं? आता बघा, येतो ते मात्र अतिशय सुंदर असं इंद्रधनुष्यसुद्धा आपल्याला पावसाळ्यात दिसतं. देवच असतात, पूजा अर्चा घराघरात होते आणि प्रसन्न वातावरण असा चमत्कार असतो. सर्वत्र झाडे हिरवीगार असतात आणि जणू काही तो आपल्या पृथ्वीवरती पाण्याचा अभिषेक करत, पृथ्वीला पवित्र करत हा पाऊस आगमन करत असतो. आणि खरोखर अशी कल्पना आल्यानंतर आपल्याला आनंद वाटते की आपण आपला ब्लॉक स्वच्छ करू शकतो, आपलं घर स्वच्छ करू शकतो, अंगण स्वच्छ करू शकतो. पण आपलं इमारत, घर, जमीन हे सगळं स्वच्छ करणारं कोण? जेव्हा आपल्याकडे 4 महिने देवाचं वास्तव्य असतं, अनेक सण 4 महिन्यात येतात. गणपती, कृष्ण जन्म वगैरे इत्यादी पूजा येतात, उपवास आपण करतो. पण ह्या सर्वांना पवित्र करणारा म्हणजे आपल्याला घरादाराला, सगळ्याला, पृथ्वीला सगळ्या पवित्र करणारा हा एक पाऊस आहे. बघा, येतो तो अगदी सुंदर असं वातावरणामध्ये मध्ये येतो, तर सगळी आपली धूळ उडवत येतो. सगळे धूळ उडवत येतो आणि धूळ अशी आपल्याला दिसते. आपण म्हणतो वारा आला, धूळ आली. तसं नाही आहे. संपूर्ण हवेत कचरा काढत, तो साफसफाई करत, आपला मार्ग स्वच्छ करत देव येतो आणि तो पाऊस येतो. तो अतिशय रुबाबात येतो, अतिशय मजेत येतो, अशी ते आनंददायक वातावरणात येतो. पण त्याचं एक वैशिष्ट्य असं की माणसाने कसं राहावं, आपले कर्तव्य पार पाडावे, सर्वांची मने जिंकून घ्यावी. पण आपलं आगमनसुद्धा जोरदार असावं. कुठेही गेलो तर आपलं आगमन हे जोरदार असावं. आपण जसं पाऊस आनंद देतो, तसं पुढे गेल्यानंतर आपण कोणाला इकडे गेल्यानंतर आपण थोडीशी मिठाई द्यावी आणि मनही जिंकून घ्यावी.
असा हा एक हेतू असेल नाही वाटतं ना आपल्याला. असेल, पण तो त्याच्या रुबाबात राहणारा आणि म्हणजे एखादा साधुसंतसुद्धा कसा असतो, वज्राहून कठोर कुसुमाहून कोमल असा हा पाऊस आहे. आणि असा हा आनंद देणारा हा पाऊस. मग मला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. आणि मग मी आपल्या कवितेतून त्याचे रूपांतर करतो. पाहता कविता. मने सर्वांची जिंकून घेतो, मने सर्वांची जिंकून घेतो, कर्तव्य आपले पार पाडतो. मने सर्वांची जिंकून घेतो, कर्तव्य आपले पार पाडतो. आगमन निगमन दणक्यात, आगमन निगमन दणक्यात. राहतो सांभाळून आपली इज्जत, राहतो सांभाळून आपली इज्जत. आपल्या सहवासात आनंदात, आपल्या सहवासात आनंदात. निसर्गावर वर्चस्व गाजवित, निसर्गावर वर्चस्व गाजवित. सोबत वादळ वारा घेऊन येतो, सोबत वादळ वारा घेऊन येतो. धूळ कचरा जातो उडवीत, धूळ कचरा जातो उडवीत, धूळ कचरा जातो उडवीत. ढगांच्या गडगडात होते त्याचे स्वागत, ढगांच्या गडगडात होते स्वागत. विजेच्या नृत्य प्रकाशात, नृत्य त्याचे विजेच्या प्रकाशात. सर्व काही प्रसन्न वातावरणात, सर्व काही प्रसन्न वातावरणात. पावसाचे पाणी अभिषेक करतं, पावसाचे पाणी अभिषेक करतं. असा हात असा आहे उत्साहाचे वातावरण पसरतं. असा हा पाऊस उत्साहाचे वातावरण पसरतं. इंद्रधनुष्य दिसतं सप्तरंगाचे आकाशात, इंद्रधनुष्य दिसते सप्तरंगाचे आकाशात. इंद्रदेव हजेरी आपली लावतो, इंद्रदेवही आपली हजेरी लावतो. पावसा होऊ दे सुखात, पावसा होऊ दे सुखात. आनंदाचे वातावरण, आनंदाचे वातावरण सर्वांचे मुखावर, आनंदाचे वातावरण सर्वांचे मुखावर. पाऊस 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 आगमन थाटामाटात, पाऊस पाऊस आगमन थाटामाटात. असा पाऊस, अशी त्याच्यामध्ये आधारित कविता. एक आगळीवेगळी कविता, आगळेवेगळे विचार. आणि प्रत्यक्ष पाऊस हा निसर्ग आपल्याला काय शिकवतो. पाऊस म्हणजे आनंद देणारा ऋतू आहे. वातावरण नेहमीच येतो, पाऊस येतो, पाऊस जातो, पण काही शिकून जातो हे आपल्याला काही कळत नाही. त्यावेळेला माझ्या मनात विचारला की आपण एक कविता लिहूया. आणि बघा, आपल्याला आवडली तर ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः. ये रे पावसा